हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. सकाळी सकाळी दुधावरची साय काढली आणि मी साठवून त्याचं तूप बनवते. यावेळी जर शक्य झालं तर तूप बनवण्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. देन दुपारी महत्त्वाची काही कामं होती ती करण्यासाठी बाहेर पडलो, कारण की भाजी अजिबातच नव्हती आणि आमच्या इथे भाजीवाले येतात त्याही आल्या नव्हत्या. जवळजवळ 5-6 दिवस झाले आणि त्यामुळे म्हटलं आधी जाऊन आपण भाजी आणूया, कारण आराध्याचाही डबा असतो, ह्यांचाही डबा असतो आणि जर भाजी नसेल तर सकाळी डोकं चालत नाही की काय द्यायचं डब्याला. आणि रोज काहीतरी डाळी वगैरे देऊनही चालत नाही, कारण की घरातल्यांनाच खाण्याची सवय नाही आहे की रोजच बाबा तेच तेच. सो मी गेले आणि मला ज्या आवडतात त्या विक्रमला आणि आराध्याला सगळ्यांना ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या घेतल्या. ही वांगी मला सातारची आठवण झाली वाईची, कारण आमच्याकडेच असली वांगी मिळतात आणि कोल्हापूरला हिरवी वांगी असतात, हिरवी आणि पांढरट अशी. मग ही दिसली बरेच दिवसांनी, सो मी ती घेतलीत. पावशर वांगी घेतलीत, ती पण भरपूर आली आहेत. 20 रुपये पावशर अशी होती आणि खूप प्रकारची वांगी होती बाजारात. ही बघा, ही जी दिसतात ती कोल्हापूरची वांगी आहेत आणि अजून एक असतात त्यांना काय म्हणतात, वाडीची वांगी म्हणतात, नरसोबाच्या वाडीला मिळतात ती फार स्वादिष्ट, म्हणजे त्यांचं फार छान होते भाजी. ती कधीतरी मी घेतली ना तर तुमच्यासोबत ते शेअर करेन. आणि हे आहे शेपू भोपळा असं म्हणतात त्याला, म्हणजे भोपळ्याची भाजी, शेपूची भाजी, चवळीची भाजी अशी मिक्स करून खायची. इतकी सुंदर लागते ती, आणि ती मी आज बनवली आहे, ज्या दिवशी मी व्हिडिओ एडिट करते त्या दिवशी, आणि खरंच खूप अप्रतिम लागते ती. मी एक पेंडी ठेवली आहे, त्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत. आणि इकडे ऊन खूप झालं होतं, म्हणजे अगदी डोक्यावर ऊन होतं. 12चा सुमार होता आणि आम्ही बाहेर पडलो होतो, पण पर्याय नाही, संध्याकाळी नाही जायचं होतं काही कामानिमित्त बाहेर. सो मी आत्ताच मग जाऊ शकत होतो आम्ही. देन इकडे एक ऋणमुक्तेश्वर असं महादेवाचं मंदिर आहे, तिथे गेलो, कारण फारच गरम होत होतं आणि थोडंसं इशूला पण गार वाटावं म्हणून मी तिला आत पाया पडायला घेऊन गेले. छान मस्त मंदिर होतं आणि तिथे थोडा वेळ थांबलो आणि देन घरी आलो आणि जेवलो. आज पायाचं सुकन पायाचा रस्सा होता आणि खूप दिवसांनी मी खाल्ला. देन झोपले, पण काय बायकांची कामं संपत नाहीत म्हणतात ते खरं आहे. हे सगळं मला काढून फ्रीजमध्ये ठेवावं लागलं. कलिंगड वगैरे पण आणलं होतं, कारण आराध्याला लागतं आणि शाळेतून आल्यावर दुपारी उगाचच काहीतरी कुरकुरे, बिस्किट, मॅगी मागतात मुलं. त्यापेक्षा अशी फळं असलीत ना की ते आवडीने खातात, आणि कलिंगड तर त्यांचा फेवरेट आहे. देन सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित स्टोअर केल्या. पालेभाज्या वेगळ्या काढल्या, कारण इतक्या भाज्या आत्ता निवडणं माझ्यासाठी शक्य नव्हतं आणि उन्हामधून आणताना त्यांची अशी हालत खराब झाली होती. सो मी उद्या त्यांना निवडेन आणि आत्ता त्यांना फ्रीजला ठेवेन. देन इकडे मिरच्या, वांगी ही पावशरच आहेत, पण ती किती बसली आहेत, कारण खूप छोटी छोटी साईज मी घेतली आहे त्यांची, अगदीच छोटी छोटी साईजमध्ये वांगी घेतलेली आहेत. देन काकडी घेतली थोडी खूप दिवसांनी, आणि हे सगळं आता ठेवेन. देन जरासा चहा बनवेन, कारण की आता मला खरंच कंटाळा आला होता आणि दारात भेटतात ना त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी किमतीमध्ये मिळतात. देन खूप दिवसांनी मला हे बिस्किट भेटलं, बिस्कॉफ, लोटसचं बिस्कॉफ, आणि खूप सुंदर टेस्ट असते. हे कॅरमलाइज्ड असल्यामुळे ना तुम्हाला असं त्याच्या टेस्टमध्ये कुठे ना कुठे कॅरमलाइज शुगरचा असा म्हणजे फ्लेवर येत राहतो, आणि मला खूप छान वाटलं. खूप दिवसांनी खाल्लं मी हे. देन व्हिडिओ इथे संपवते. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय.